आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेत कोयत्याने दहशत माजवणाऱ्या युवकाची पोलिसांकडून धिंड, दुकान फोडल्याप्रकरणी अटक। कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असा संदेश देत मिरज शहर पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराची रात्री परिसरात धिंड काढत त्याला चांगलाच धडा शिकवला। कोयता हातात घेऊन दुकानाची तोडफोड करून व्यापाऱ्यांना धमकावणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे। मिरज येथील कर्मवीर भाऊराव पाटील चौकातील युनिक प्लाझा येथे मनोज चव्हाण यांचे मनोज कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे। बुधवारी सायंकाळी रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रथमेश तांदळे राहणार कमानवेस मिरज हा हातात कोयता घेऊन दुकानात घुसला। त्याने दुकानासमोरील काच कोयत्याने फोडून दहशत माजवली। तसेच येथे धंदा करू नका अशी धमकी देत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मिरज शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपी प्रथमेश तांदळे याला अटक केली। पोलिसांनी त्याला घटनास्थळी चोप देत नंतर परिसरात धिंड काढली। दहशत माजवण्यासाठी वापरलेला कोयता देखील पोलिसांनी त्याच्या घरातून जप्त केला। या कारवाई दरम्यान पोलीस निरीक्षक किरण चौगले तसेच अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते। नागरिकांना त्रास देत दादागिरी करणाऱ्या फाळकुड दादांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे। या घटनेनंतर परिसरातील व्यापारी व नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।